होर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्याची इराणची पुन्हा घोषणा। सामुद्रधुनीतील सर्वच व्यापारी जहाजांना इशारा देणारा व्हिडिओ जारी। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा निशाणा। महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था ढासळली, राज ठाकरेंचा घणाघात। अंमली पदार्थ अपहरण मुद्द्यावरून गृह विभागावरती साधला निशाणा। भारतानं इराणला साथ द्यायला हवी होती, राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा। मनसेकडून फेरीवाला विरोधी मोहिमेवरती टीका। बांगलादेशी फेरीवाल्यांना मोदींनी कर्ज का दिलं, संदीप देशपांडेंचा थेट सवाल। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावरती एंजिओप्लास्टी। पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये एंजिओप्लास्टी झाल्याची माहिती। प्रमोद सावंत यांची प्रकृती सध्या स्थिर। अशोक खरात प्रकरणामध्ये कारवाई मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं झाली का? सवाल उपस्थित। फडणवीसांनी 2 आठवड्यापूर्वीच दिले होते कारवाईचे आदेश। विश्वसनीय सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती। अशोक खरातचा व्हीएसआर कंपनीशी काय संबंध? अमोल मिटकरींचा खोचक सवाल। खरातचे लागे बांधे दूरवर असल्यानं मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशी करावी। सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभारांची मागणी। खरातमुळे चाकणकर यांच्या मागची कटकट कायम। महिला आयोगाच्या पदावरून चाकणकरांना हटवा। पत्रकार परिषद घेत रुपाली ठोंबरे पाटलांची मागणी। बोंधुबाबा खरातच्या फार्म हाऊसची झाडाझडती, तर तेजस्विनी सातपुतेंच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन। आमदार धनंजय मुंडेंचा इशारा कोणाकडे? सार्वजनिक वक्तव्यामध्ये मुंडे म्हणाले, मोठमोठे नेते त्यांना संपवायला निघाले होते। या ऍसिड हल्लेखोराला तुम्ही पाहिलंय का? संगमनेर पोलिसांचं आवाहन। हल्लेखोरांचे पोलिसांना रेखाचित्र सुद्धा। मराठवाडा विदर्भाला अवकाळी पावसानं झोडपलं। जालना छत्रपती संभाजीनगरामध्ये गारांसह अवकाळी पाऊस, पिकांचं मोठं नुकसान, शेतकरी संकटात।